नमस्कार भावानो, जय शिवराय. आज मी अंडा घोटाळा बनवायला जायला लागलो आहे. ते अंडा घोटाळा बनवण्यासाठी तर आम्हाला लागणार आहे कांदा, बारीक कापलेला कांदा, 2 उकडलेली अंडी, टमाटर कापलेला आणि कोथिंबीर. कोल्हापूरला कोथिंबीरच म्हणतात, कोथिंबीर काय कोण म्हणत नाही, हिंदीमध्ये धनिया म्हणतात. त्यानंतर चटणी लागणार आहे, लाल तिखट आहे आपलं. त्यानंतर मीठ आणि हळद. बाकी काही मी मसाला वापरत नाही, जास्त मसाला खायला पण नको तसा माणसानं. त्यामुळं आपण ते बनवूया साध्या सोप्या पद्धतीने बनवणार, जसं आपण घरात बनवतो तसं. मी तुम्हाला असं हॉटेलमधील स्टाईल किंवा हे वगैरे असं काही दाखवणार नाही आहे. त्यामुळं आपण जसं घरात बनवतो आहे तसंच बनवू. कांद्याला असा जरा चांगला सरसरून भाजायचा. त्याला असं जरा कलर यायला पाहिजे, एकदम असं कसं म्हणतात आपलं तांबूस कलर यायला पाहिजे. तांबूस कलर येईपर्यंत त्याला भाजायचं कांद्याला. कांदा भाजताना जरासं त्यात नमक पण टाकायचं असते, असं जरासं मीठ टाकायचं. पहिल्यांदाच बनवतोय मी हा अंडा घोटाळा. मी कधी खायला पण नाही आणि कधी बनवायला पण नाही. त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं की आपण हे जरासं ट्राय करून बघूया की अंडा घोटाळा कसा असतो ते. हे बघा, हे कांद्याला हे तांबूस कलर आलेला आहे. दिसतंय का? तांबूस कलर आला याला. आता ह्याच्यामध्ये हे जो कापलेला जो टमाटर आहे, बहुतेक हाच टाकायचा असतो, त्यामुळे हा टाकायचा. आता हलवायचा चांगलं एकदम, आणि याला जरासं शिजू द्यायचं. आता हे टमाटर चांगला याच्यामध्ये गललेलं आहे, म्हणजे हे झाले, काय म्हणतात त्याला, मिक्स झालं आहे. त्यामुळं त्याच्यात आता जरासं हे लाल तिखट, म्हणजे ही चटणी जराशी घालायची. कोल्हापूरची माणसं कशी जराशी ती जास्त तिखटच खातात, त्यामुळं असं आपण जरासं जास्त जरा तिखटच आहे. ही जराशी बेडगी मिक्स आहे त्यामुळं एवढी पण नको, लईच तिखट व्हायचं, उन्हाळा आहे. झालं. त्यानंतर ही जराशी हळदपूड जराशी टाकायची आणि मला असं हलवायचं. चांगलं हलवून घ्यायचं. मसाला एकंदरीत भाजायचा. व्यवस्थित मसाला भाजला पाहिजे.
त्यात जरासं पाणी घालून जरासं शिजवायचं मसाल्याला. असं हे बघा झाला का नाही बरोबर मसाला. असं हे काय मी मिक्सरला काय लावाय नाही, ह्याच्यातच शिजवला आहे मसाला. जरा चांगला शिजवल्यामध्ये झाले, बारीक झाले चांगलं. तर जवळपास चांगलं शिजलं आहे. त्यामुळे जे आता उकडलेली 2 अंडे आहेत ना, त्याच्यात हे बघा, हे किसणी आहे ना, हे किसणीवर असं बारीक किसून टाकायचं. म्हणून आता ते टाकतो जरा. हे बघा, ह्यात हे टाकलेलं आहे. त्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जर याच्यापेक्षा अजून जर असं पातळ पाहिजे असेल तर आपण अजून पाणी घालू शकतो, पण एवढं ठीक आहे. आणि ह्याच्यावरती अशी कोथिंबीर पाहिजे. जो कोल्हापुरी माणूस म्हटल्यावर त्याला कोथिंबीर हे लागतेच, ती वासाची. असं कोथिंबीर टाकून असं मिक्स करायचं. बाकी ह्याच्यावरती काय लोक सिंगल फ्राय म्हणजे ते एका बाजून भाजलेलं अंडं म्हणायचं, ते असं भाजून ह्याच्यात टाकतात आणि मिक्स करतात. ते काय आपल्याला आवडत नाही, त्यामुळे मी टाकत नाही. तुम्हाला जर खायचं झालं तर तुम्ही ते पण टाकून खाऊ शकताय. बरं मित्रांनो, हे बघा, हे अंडा घोटाळा मी पहिल्यांदा बनवला आहे. तुम्हाला कसा वाटते ते मला तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. ठीक आहे, पहिल्यांदाच मी बनवते.